नमस्कार विद्यार्थी मित्रो. शकुंतला मॅथ्स अकॅडमी म्हणजे बोर्ड परीक्षेत यशाची हमखास हमी. एस के तुमचं शकुंतला मॅथ्स अकॅडमीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. आज आपण एक नवीन कन्सेप्ट शिकणार आहोत. म्हणजेच आजपर्यंत जो भाग आपण प्रथम प्रकरणातील दोन चलातील रेषीय समीकरण या प्रकरणातील प्रिव्हियस जो भाग आपण पाहिला आहे त्या भागावरून आपल्याला त्या भागाचे ऍप्लिकेशन्स म्हणजेच उपयोजन, एक सामायिक समीकरणाचे उपयोजन म्हणजे आपण एक सामायिक समीकरण सोडवण्याची पद्धती शिकल्या. म्हणजे तीन पद्धती आपण शिकलो आहोत: इलिमिनेशन मेथड, सबस्टिट्यूशन मेथड, ग्राफिकल मेथड, अजून क्रॅमर्स मेथड. अशा पद्धतीनं आपण एक सामायिक समीकरण कशी सोडवायची हे आतापर्यंतच्या पूर्ण पाठीमागील लेक्चर मध्ये शिकलो आहोत. जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी शकुंतला मॅथ्स अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करायचे, प्लेलिस्ट मध्ये जायचे आणि बीजगणित या विषयामध्ये प्रत्येक कन्सेप्ट वरती व्हिडिओ लेक्चर अवेलेबल आहेत. प्रत्येक लेक्चर आपलं झालेलं आहे. आजच्याच लेक्चर मध्ये आपण एक पुढील कन्सेप्ट शिकणार आहोत, ती म्हणजे उपयोजन. त्यालाच आपण ऍप्लिकेशन म्हणता येईल. म्हणजे आता आपल्याला समीकरणे न देता एक शाब्दिक रचना दिलेली असेल आणि त्या शाब्दिक रचनेचं आपल्याला समीकरणामध्ये कन्वर्जन करायचं असेल आणि समीकरणामध्ये कन्वर्जन करून दिलेल्या वर्ड प्रॉब्लेम म्हणता येईल, त्याला वर्ड प्रॉब्लेमचं सोल्युशन काढायचे. हे आहे आजच्या लेक्चरचं पूर्ण सारांश. त्यामुळे सर्वांनी कॉन्सन्ट्रेशन बोर्डवरती ठेवायचं आहे. आज मी जे काही तुम्हाला म्हणजे शाब्दिक रचनेचं समीकरणामध्ये कन्वर्जन कसं करायचं, परत दिलेली समीकरण कशी सोडवायची, वाक्यावरून एक एक वाक्य तोडून वाचून त्यापासून समीकरणे कशी बनवायची पूर्णपणे डिटेलमध्ये शिकणार आहोत. चला तर बघूया. शाब्दिक एक सामायिक समीकरणाचे उपयोजन म्हणजेच applications of simultaneous equations. यामध्ये प्रथमतः आपण एक कृती बघू. या कृतीमध्ये काही शाब्दिक रचना दिलेली आहे आणि त्या शाब्दिक रचनेवरून आपणास समीकरणामध्ये कन्वर्जन करायचं आहे. आता बघा, या कृतीमध्ये दिलेलं आहे, या कृतीमध्ये एक व्यक्ती आहे, ती आहे मी सार्थक. ती सांगत आहे मी सार्थक आहे आणि त्याचीच मैत्रीण मी साक्षी. म्हणजे सार्थक आणि साक्षी हे असे दोन कॅरेक्टर आपल्याला या कृतीमध्ये दिलेले आहेत आणि त्यांच्या संदर्भात आपल्याला काही माहिती दिलेली आहे. ती माहिती अशी आहे: आजचे सार्थकचे वय, आजचे सार्थकचे वय x वर्ष आहे. त्याचबरोबर आजचे साक्षीचे वय y वर्ष आहे. आता आपल्याला हे दिलेली म्हणजे कृतीमध्ये दिलेली इन्फॉर्मेशन आहे. आता त्यावरून आपणास एक तीन त्यांनी शाब्दिक रचना दिलेली आहेत. त्या रचनेवरून आपणास समीकरणे बनवायची आहेत. आता ती कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगतोय. आता प्रथम त्यांनी काय दिलेलं आहे: सार्थक व साक्षी यांच्या आजच्या वयाची बेरीज 25 वर्ष
आहे. त्यांच्या आजच्या वयाची बेरीज 25 वर्ष आहे. आता सार्थकचं वय काय दिलेलं आहे, एक्स वर्ष, एक्स लिहून घ्यायचं. त्याचबरोबर बेरीज म्हटल्यानंतर बेरीज लिहायची. साक्षीचं वय किती आहे, वाय वर्ष, इज इक्वल टू बेरीज किती सांगितलेली आहे, 25. आहे की नाही सोपं. दिलेल्या शाब्दिक रचनेवरून आपण समीकरण बनवलेलं आहे. हे समीकरण म्हणजेच अशाच पद्धतीने समीकरण बनवता येणं खूप महत्वाचं आहे. तुमचं समीकरण बरोबर असेल तर तुम्ही त्याची सोल्युशन्स आपण कुठल्याही पद्धतीने करू शकतो. आता सेकंड कंडिशन दिली आहे बघा. सार्थकचे वय साक्षीच्या वयाच्या दुपटीपेक्षा 8 वर्षांनी कमी आहे. सार्थकचे वय साक्षीच्या वयाच्या दुपटीपेक्षा 8 वर्षांनी कमी आहे. आता ह्या शाब्दिक रचनेमध्ये काय दिलेलं आहे, सार्थकचे वय. सार्थकचे वय काय आहे, एक्स वर्ष. सार्थकचे वय किती आहे, साक्षीच्या वयाच्या दुपटीपेक्षा, म्हणजेच साक्षीचं वय आहे वाय वर्ष. आता आपण त्याची दुप्पट म्हणजेच 2y होईल आणि त्यापेक्षा 8 वर्षांनी कमी आहे म्हणजेच -8. हे झालं समीकरण, समीकरणीय रूपांतरण. काय अवघड आहे यामध्ये. अशाच पद्धतीनं तिसरी शाब्दिक संरचना काय दिलेली आहे ते पाहूया. 4 वर्षापूर्वी साक्षीचे वय सार्थकच्या वयापेक्षा 3 वर्षांनी कमी होते. 4 वर्षापूर्वी साक्षीचे वय सार्थकच्या वयापेक्षा 3 वर्षांनी कमी होते. आता ही कन्सेप्ट कशी आहे बघा. 4 वर्षापूर्वीचं वय विचारलंय. आता तुमचं वय आज 16 वर्ष आहे. 4 वर्षापूर्वी तुमचं वय किती होतं, 12 वर्ष. त्याच पद्धतीनं सार्थकचं आजचं वय एक्स वर्ष आहे आणि साक्षीचं आजचं वय वाय वर्ष आहे. पण त्यांनी काय सांगितलंय, 4 वर्षापूर्वी साक्षीचं वय म्हणजेच साक्षीचं वय आजचं वाय आहे म्हणजे 4 वर्षापूर्वी y-4 आहे. हे किती आहे, सार्थकचं वय सुद्धा 4 वर्षापूर्वी काय असेल, x-4. सार्थकच्या वयापेक्षा 3 वर्षांनी कमी आहे म्हणजेच तुम्ही -3 करणार. आता हे समीकरण कसं आहे बघा. y-4 ऍज इट इज ठेवूया आणि x -4 -3 -7 होईल. आता हे -7 ह्या साईडला घेऊन या म्हणजे +7 होईल. 7 - 4 इज इक्वल टू x आणि हे y या साईडला जाईल म्हणजेच x - y इज इक्वल टू 3. हे मिळालेलं आहे आपल्याला समीकरण. काय मिळालेलं आहे, x - y इज इक्वल टू 3. अशा प्रमाणे आपण दिलेल्या शाब्दिक संरचनेचं समीकरणीय रूपांतर करू शकतो आणि समीकरणीय रूपांतर करता येणं पुढील वर्ड प्रॉब्लेम सोडवण्यासाठी खूप महत्वाचं आहे. तर आपण बघूया आता पुढील प्रॉब्लेम. पुढील उदाहरणामध्ये आपल्याला प्रत्येक उदाहरणामध्ये अशी शाब्दिक संरचना दिलेली असेल आणि शाब्दिक संरचनेवरून आपणास त्याचं समीकरणामध्ये रूपांतर करून ती समीकरणे म्हणजे दिलेल्या वर्ड प्रॉब्लेमचं सोल्युशन काढायचं आहे. तर ते कसं काढतात ते आपण पाहणार आहोत. सर्वांनी आजचं लेक्चर पूर्णपणे कॉन्सन्ट्रेशन ठेवून बघायचं आहे कारण की आजची बाब पुढील आपण सराव संच 1.5 सोडवून घेणार आहोत. त्यामध्ये खूप महत्वाची आहे. चला आता उदाहरण बघूया. उदाहरण काय आहे, प्रथम उदाहरण. एका आयताची परिमिती 40 सेंटीमीटर आहे.
एका आयताची परिमिती 40 सेंटीमीटर आहे. आयताची लांबी ही रुंदीच्या दुपटीपेक्षा आयताची लांबी ही रुंदीच्या दुपटीपेक्षा 2 सेमीने जास्त आहे. तर आयताची लांबी रुंदी काढा. हा आहे प्रश्न. आता ह्या प्रश्नामध्ये बघा, आयताची परिमिती सांगितलेली आहे. आयत सर्वांना माहित असेलच. आयत म्हणजे अशी एक बंद आकृती ज्याच्या समोरासमोरील बाजू समान असतात. तर हा झाला तुमचा आयत. आता आयताची परिमिती म्हणजे एक बंद आकृती. बंद आकृतीची बाहेरील बाजूची लांबी म्हणजेच आयताची किंवा कोणत्याही बंद आकृतीची परिमिती होईल. समजा आपण एक शेतासाठी कुंपण बनवतो. कुंपणाला लागणारे तारेची लांबी म्हणजेच कुंपणाची लांबी म्हणजेच त्या शेताची परिमिती होय. समजा हे आपलं आयताकृती शेत आहे आणि इथून आपण कुंपण बनवायला स्टार्ट केलं आणि इथपर्यंत एंड केलं, म्हणजेच ही एक बंद आकृतीची बाहेरील बाजूची लांबी रुंदी यांची बेरीज म्हणजेच त्या आकृतीची परिमिती होय. आता बघा, आपण समजा कन्सिडर करूया. आता दिलेल्या उदाहरणावरून आयताची लांबी आपण काय करूया, x मानू आणि रुंदी y मानूया. आयतामध्ये समोरासमोरील बाजू समान असतात. आता कंडिशन काय आहे ते बघा. समजा आपण आयताची लांबी x सेमी तसेच रुंदी y सेमी. आपण आयताची रुंदी x सेंटीमीटर आणि लांबी y सेंटीमीटर कन्सिडर केलेली आहे किंवा ग्राह्य धरलेली आहे. तर परिमिती आयताची परिमिती किती असते? आयताची परिमिती मी काय सांगितलं तुम्हाला, पूर्ण बाजूंची बेरीज म्हणजेच परिमिती होय. आता बघा, x 2x y 2y म्हणजे आयताच्या परिमितीचं सूत्र आहे 2 × x + y. हे आहे आयताच्या परिमितीचे सूत्र. आता आपल्याला सूत्र परिमितीचं आपण मांडून घेतलेलं आहे. पण आता प्रश्न वाचा, काय आयताची परिमिती 40 सेंटीमीटर आहे म्हणजे आपल्याला 2x + y = 40 हे एक इक्वेशन म्हणजे समीकरणीय रूपांतर मिळालेलं आहे. आता ह्याचं सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये आपण कसं कन्वर्ट करूया, x + y = हे दोन जे आहे हे पूर्ण x + y ला गुणाकारामध्ये आहे. म्हणजे 2x आणि 2y आहे ना, या दोन्ही मधून आपण 2 कॉमन काढलेला आहे म्हणजे 2 बाहेर घेतलेला आहे आणि हे गुणाकारातलं त्या साईडला गेल्यानंतर भागाकारामध्ये जाईल आणि 40 ला 2 ने भागितले असता 20 मिळेल. हे आपल्याला प्रथम इक्वेशन मिळालेलं आहे. यामध्ये काय अडचण, दिलेल्या शाब्दिक संरचनेवरून आपण प्रथम समीकरण फाइंड आउट केलेलं आहे. आता पुढील बाबी वाचू. आयताची लांबी ही रुंदीच्या दुपटीपेक्षा 2 सेंटीमीटरने जास्त आहे. मग आयताची लांबी किती आहे, x. हे रुंदीच्या दुपटीपेक्षा, रुंदी किती आहे y आणि रुंदीची दुप्पट म्हणजेच 2y आणि दुपटीपेक्षा 2 सेंटीमीटरने जास्त आहे म्हणजेच +2. याला आपण कसं लिहू शकतो, x - 2y = 2. हे झालं समीकरण नंबर 2. आता दिलेल्या पूर्ण
शाब्दिक संरचनेवरून आपल्याला दोन समीकरणं मिळालेली आहेत. आता ही समीकरणं सोडवायची कशी? आपण समीकरणं कोणत्याही पद्धतीनं सोडवू शकतो. कुठली आपली इलिमिनेशन मेथड किंवा सबस्टिट्यूशन मेथड किंवा आपली क्रॅमर्स रूलची मेथड किंवा आलेख पद्धतीनं पण सोडवू शकतो. कोणत्याही पद्धतीनं सोडवा, पण समीकरण सोडवत असताना म्हणजेच दिलेल्या शाब्दिक संरचनेवरून समीकरणामध्ये रूपांतर करत असताना एकदम काटेकोरपणे लक्ष देणं गरजेचं आहे. आता दिलेले समीकरण सोडवायचं म्हणजे खूप सोपं आहे. आता हे समीकरण आपण कसं सोडवणार? आपण सोडूया आपल्या इलिमिनेशन मेथडने. बघा, समीकरण एक काय? एक्स प्लस वाय एक्स मायनस 2y यांची करूया वजाबाकी. समीकरण एक मधून समीकरण 2 वजा करू. वजा करायचं आपल्याला. बघा, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 20 वजा एक्स मायनस 2y इज इक्वल टू 2. वजा म्हणजे चिन्हाची अदला बदल. आता हे बघा, प्लस एक्स मायनस एक्स कॅन्सल होईल आणि हे होईल 3y इज इक्वल टू 20 मधून 2 गेले 18. y इज इक्वल टू 18 भागिले 3. y इज इक्वल टू 6. y इज इक्वल टू 6 मिळालेला आहे. आता मिळालेली y या चलाची किंमत आपण समीकरण नंबर 1 मध्ये ठेवू. y इज इक्वल टू 6 समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 काय आपलं? x प्लस वाय इज इक्वल टू 20. तर y ची किंमत आपण इथं ठेवली असता x इज इक्वल टू 20 मायनस 6 म्हणजे x इज इक्वल टू 14. आपल्याला दोन समीकरणावरून त्या चलाच्या किमती आपण फाइंड आउट केलेल्या आहेत. इथे समीकरणाची उकल xy आहे, पण आपल्याला उकल न लिहिता आता आपल्याला काय लिहायचंय? आयताची लांबी आणि रुंदी, म्हणजेच आयताची लांबी x सेंटीमीटर म्हणजे किती आहे? 14 सेंटीमीटर आणि रुंदी y म्हणजे 6 सेंटीमीटर मिळाली. हे झालं आपल्या पूर्ण प्रश्नाचं सोल्युशन. स्टेप बाय स्टेप आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. आता ही आपली चलाचा लोप करून म्हणजे इलिमिनेशन मेथडने आपण हे उदाहरण सोडवलेलं आहे. आता आपण सेकंड मेथडने पण सोडवून बघूया. आपण क्रॅमर्स रूल वापरून सुद्धा हे उदाहरण सोडवून बघूया. म्हणजे उदाहरण आपल्याला कुठल्याही मेथडनं सोडवता येऊ शकतं. फक्त जर आपले दिलेल्या किमती किंवा आपल्या ज्या किमती दिलेल्या आहेत स्थिर संख्या C1 C2 आपण क्रॅमर्स रूल बघता शिकताना पाहिलेलंच आहे. त्या संख्या जर खूप मोठ्या मोठ्या असतील तर क्रॅमर्स रूल वापरताना जरा कॅल्क्युलेशन हार्ड होऊ शकतात. म्हणजेच आपल्याला लगेच बघता क्षणी समजलं पाहिजे की क्रॅमर्स रूल वापरायचा आहे का नाही, कारण की तिथे गुणाकार करावा लागतो आणि जर मोठ्या मोठ्या संख्येचा गुणाकार करण्यात आपला वेळ जाऊ शकतो. मग त्या ठिकाणी आपली ही इलिमिनेशन मेथड कामाला येते. म्हणजे बघता क्षणी म्हणजे समीकरण दिले म्हणजे आपण लगेच क्रॅमर्स रूलने सोडवायला चालू करायचं नाही, ऑब्झर्वेशन करायचं. ह्या समीकरणाला आपण कुठल्या मेथडने सॉल्व्ह करू शकतो. जर आपल्याला गुणाकार फास्ट मध्ये जमत असेल 2 अंकी किंवा 3 अंकी संख्येचा तर आपण क्रॅमर्स रूल वापरू शकतो. पण 4 अंकी आपल्या जर C1 C2 च्या व्हॅल्यू असतील तर आपल्याला ही आपली इलिमिनेशन मेथड किंवा सबस्टिट्यूशन मेथड वापरता येते. तर आपण इथे बघा क्रॅमर्स रूलने हे उदाहरण, कारण की 40 आणि 2 हे काय मोठ्या संख्या नाहीत, आपण C1 C2 याला कन्सिडर करू शकतो. आता क्रॅमर्स रूल मध्ये इक्वेशन काय आपली 2 दिलेली आहेत बघा. x प्लस वाय इज इक्वल टू 20 आणि x मायनस 2y इज इक्वल टू 2. आता हे इक्वेशन आपल्याला क्रॅमर्स रूलने कसं सोडवता येईल? आता ह्याचं कंपॅरिझन करूया. कशा बरोबर? a1x प्लस b1y इज इक्वल टू c1, a2x प्लस b2y इज इक्वल टू c2. हे एक सामान्य रूप आहेत. या सामान्य रूपाबरोबर ह्या इक्वेशनचं कंपॅरिझन करायचंय. कंपॅरिझन करायचंय म्हणजे x चा सहगुणक काय आहे त्याला आपण a1 कन्सिडर करायचे. a1 किती आहे? 1. a2 किती आहे? इथे पण 1 आहे. b1 किती आहे? y ला 1.
B2 किती आहे -2, C1 किती आहे 20 आणि C2 किती आहे 2. दिलेल्या सामान्य रूपाबरोबर कंपॅरिझन म्हणजे तुम्ही त्याला तुलना म्हणू शकता. तुलना केली असता आपल्याला A1 A2 B1 B2 C1 C2 च्या किमती मिळालेल्या आहेत. आता पुढील स्टेप आपल्याला इथे एक कॅपिटल डी म्हणजे मेन निश्चयक काढून घ्यायचा आहे. मेन निश्चयक म्हणजे कसा काढायचा, दिलेल्या समीकरणामधील जे चल आहेत त्या चलाचे सहगुणक A1 A2 B1 B2 हा झाला आपला कॅपिटल डी. आता हा निश्चयक कसा सोडवायचा आपण क्रॅमर्स रूल शिकवताना एकदम डिटेल मध्ये सांगितलेला आहे. ज्या विद्यार्थी आज नवीन अटेंड करत आहेत त्यांनी प्लेलिस्ट मध्ये जाऊन पाठीमागील लेक्चर पूर्णतः पाहून कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचे आहे. कारण की तुम्ही आमच्या बरोबर आमच्या प्रवाहात मिसळलेत म्हणजे तुम्ही पण गणितामध्ये 0 पासून हिरो नक्कीच होणार. तर त्याचबरोबर तुम्हाला पाठीमागील जो आपला सिलेबस झालेला आहे तो कव्हर करणं गरजेचं आहे. कारण की आता उद्या आपण सराव संच 1.5 घेणार आहोत. तुम्हाला हे समीकरण कन्वर्ट करता आली पाहिजेत शाब्दिक संरचनेवरून. त्याच पद्धतीने क्रॅमर्स रूल काय आता मी तुम्हाला डायरेक्ट सोडवून दाखवतोय, पण पाठीमागील लेक्चर मध्ये आपण क्रॅमर्स रूल वरती डिटेल मध्ये एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. ते एक्सप्लेनेशन तुम्ही पाहून घ्यायचं आहे. त्यामुळं तुमची कन्सेप्ट क्लिअर होईल आणि तुमच्या ज्ञानामध्ये भर पडेल. चला आता आपण कॅपिटल डी कसा फाइंड आउट करतो. आता इथे A1 A2 आणि B1 B2 च्या किमती ठेवून घ्यायच्यात. A1 A2 आणि B1 B2 च्या किमती ठेवून घ्यायच्यात आणि किमती ठेवल्या असता याची किंमत म्हणजे या निश्चयकाची किंमत आपण कसं काढतो हे बघा. 1 इंटू -2 तिरकस गुणाकार -1 इंटू 1 सॉरी हे बघा -2 आणि हे -1 म्हणजेच आपल्याला कॅपिटल डी -3 मिळालेलं आहे. कॅपिटल डी -3 मिळालेला आहे. त्याचबरोबर आपण आता dx हा एक निश्चयक फाइंड आउट करायचा आहे. त्यासाठी मी सांगतो ती स्टिक लक्षात ठेवायची. dx फाइंड आउट करताना x ह्या चलाचा सहगुणक काय आहे A1 A2 म्हणजेच आता A1 A2 न घेता त्या ठिकाणी C1 C2 घ्यायचंय आणि B1 B2 ऍज इट इज. सेम पद्धतीनं dy फाइंड आउट करताना y या चलाचा सहगुणक B1 B2 आहे तर B1 B2 च्या जागी C1 C2 ठेवायचंय आणि A1 A2 ऍज इट इज. कन्फ्यूज व्हायचं नाही. प्रत्येक स्टेप मध्ये स्टेप बाय स्टेप कॉन्फिडन्स वाढला पाहिजे तुमचा गणित सोडवत असताना. त्यामुळं लक्ष देऊन गणित सोडवायचे. सरावातून ते साध्य होईल आणि सराव केल्यानंतर तुम्हाला गणितामध्ये 0 पासून हिरो होण्यासाठी कोणीही अडवू शकणार नाही. त्याचबरोबर आपण जे काही शिकतो त्यावरून शकुंतला मॅथ्स अकॅडमी एक नवीन सिरीज स्टार्ट करत आहे 10 मिनिट रिव्हिजन सिरीज. ती सिरीज तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही शकुंतला मॅथ्स अकॅडमी चॅनलच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि ती सिरीज तुम्ही पहा. म्हणजेच तुमचा अभ्यास पण मीच घेणार आणि रिव्हिजन पण मीच घेणार. म्हणजेच विद्यार्थ्याला परिपूर्ण बनवायचं आपल्या या अकॅडमीनं टार्गेट ठेवलं आहे. त्यामुळं प्रत्येक विद्यार्थी जो विद्यार्थी आपली बॅच जॉईन करेल त्या विद्यार्थ्याला गणित म्हणजे एक इंटरेस्ट पैदा झाला पाहिजे आणि गणितामध्ये तो पारंगत झाला पाहिजे. त्याचं जे अनाउन्समेंट किंवा ज्याची ट्रेलर तुम्हाला काही दिवसात इंस्टाग्राम पेजवर भेटेलच. 10 मिनिट शो म्हणजे 10 मिनिटांमध्ये पूर्ण फास्ट मध्ये तुमचं रिव्हिजन होईल. एक कन्सेप्ट तुम्हाला बेसिक आपण इथे शिकवतच आहोत पण शिकवलेली कन्सेप्ट परत परत रिवाइज करणं गरजेचं आहे. मग रिव्हिजन करण्यासाठी तुम्हाला शॉर्ट्सच्या टर्म मध्ये आपण ही एक सिरीज स्टार्ट करत आहोत. त्या सिरीजसाठी तुम्हाला रिव्हिजन करून घेण्यासाठी तुम्हाला शकुंतला मॅथ्स अकॅडमी या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायचं आहे. त्यातून तुम्हाला तुमची रिव्हिजनही होऊन जाईल. कारण की आपल्या बॅचचं नाव आहे 0 to Hero बॅच. तर बघूया आपण 10 मिनिट शो किती जणांना फायदा करून देतोय तुम्हाला ते जाणवेलच. आता आपण dx आणि dy ह्या दोन
निश्चयकामध्ये किमती ठेवून घेऊया. dx c1 c2 काय आपलं 20 आणि 2 आणि b1 b2 काय आपलं 1 आणि 2. हे बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचंय 20 इंटू 2 मायनस 2 इंटू 1 म्हणजे 40. 20 इंटू इथे काय बघा मायनस 2 आहे 20 इंटू मायनस 2 म्हणजे मायनस 40 आणि हे मायनस 2 म्हणजेच मायनस 42 आपल्याला मिळेल. मायनस 42 मिळेल. त्याचबरोबर dy a1 a2 काय आपलं 1 1 c1 c2 काय 20 आणि 2. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 मायनस 2 इंटू 1 म्हणजे मायनस 18. तीनही निश्चयकाच्या किमती आपल्याला मिळालेल्या आहेत. आता तिन्ही निश्चयकावरून dx कसं काढतो आपण dx कसं काढतो dx आपण फाइंड केलेलं आहे. आपण यावरून x आणि y या चलाची किंमत कशी फाइंड करतो dx बाय d हे गुणोत्तर घेऊन तसेच y या चलाची किंमत dy बाय d हे गुणोत्तर घेऊन फाइंड आउट करतो. म्हणजेच आपलं dx ची व्हॅल्यू किती आहे -42 आणि d ची व्हॅल्यू आलेली आहे -3. मायनस मायनस प्लस होईल. आता इथे 3 चा टेबल 3 1 3 3 चौक 12 म्हणजेच x ह्या चलाची किंमत आपल्याला 14 मिळालेली आहे. आपण x ह्या चलाची किंमत 14 मिळालेली आहे. तसेच y या चलाची किंमत काढण्यासाठी dy किती मिळालेला आहे -18 आणि d कॅपिटल D मिळालेला आहे -3. मायनस मायनस प्लस होईल आणि 3 चा टेबल 3 संग 18 म्हणजे y या चलाची किंमत मिळालेली आहे 6. आता सोडवलेल्या दोन्ही पद्धतीमध्ये x आणि y च्या चलाच्या किमती आपल्याला 14 आणि 6 अनुक्रमे मिळालेली आहेत. म्हणजेच दिलेल्या प्रश्नामध्ये आयताची लांबी 14 सेंटीमीटर आणि रुंदी 6 सेंटीमीटर आहे. अशा प्रकारे दोन पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवलेलं आहे. म्हणजेच क्रॅमर्स रूलला पण एक रिव्हिजन झालेलं आहे आपलं आणि इलिमिनेशन मेथड किंवा चलाचा लोप करून एक सामायिक समीकरण सोडवण्याची मेथड सुद्धा आपण या उदाहरणामध्ये शिकलेलो आहोत. त्याचबरोबर आता पुढील उदाहरण बघूया. प्रत्येक उदाहरण म्हणजे एक नवीन गोष्ट आणि नवीन प्रचिती तुम्हाला येणार आहे. प्रत्येक उदाहरणामध्ये लक्षपूर्वक फक्त एकच लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला की दिलेल्या शाब्दिक संरचनेवरून समीकरणीय रूपांतरण जर तुमचं बरोबर असेल तर तुम्ही कोणतीही मेथड वापरून ती समीकरणे सोडवू शकता. आता या उदाहरणामध्ये दिलेला आहे एक सेल आहे. एका सेल मध्ये प्रथम दिवशी आणि दुसऱ्या 2 दिवसाचा सेल लावलेला आहे घड्याळाचं. त्या दिवशी काटे असणारी घड्याळे आणि डिजिटल घड्याळे हे घड्याळ वाटत नाही पण तुम्ही समजून घ्या. काटे असणारे घड्याळे आणि डिजिटल घड्याळे. आता ही घड्याळे 2 दिवसांमध्ये किती विकली तर प्रथम दिवशी काटे असणारे 11 घड्याळे विकली आहेत आणि डिजिटल घड्याळे विकली आहेत 6. तर दुसऱ्या दिवशी 22 काटे असणारी घड्याळे विकली आहेत आणि डिजिटल घड्याळे विकली आहेत 5. आता दुकानदाराने घड्याळे विकली म्हणजे त्याला त्यातून काहीतरी फायदा मिळाला असेल किंवा पैसे तर मिळाले असतील. तर एकूण पैसे किती मिळाले प्रथम दिवशी त्याला मिळालेले आहेत प्रथम दिवशी 4330 रुपये. त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी त्याला मिळालेले आहेत 7330 रुपये. तर आपल्याला प्रश्न असा आहे काटे असणाऱ्या तसेच डिजिटल घड्याळाची किंमत किती. आता आपल्याला दिलेल्या या कृतीवरून घड्याळाच्या किमती फाइंड आउट करायच्या. समजा आता कन्सिडर करायचं आपल्याला काटे
असणाऱ्या घड्याळाची किंमत x हे आपण समजत आहोत. तसेच डिजिटल घड्याळाची किंमत y आपण कन्सिडर केलेली आहे. आता दिलेल्या कृतीवरून आपण 11 घड्याळे विकली, म्हणजेच आता समजा 5 रुपयाला एक वस्तू आहे आणि तुम्ही 5 वस्तू विकल्या, तर तुम्हाला किती रुपये मिळाले? 5 × 5 म्हणजेच 25 रुपये मिळाले. आता आपली x रुपयाला एक घड्याळ आहे काटे असणार आणि 11 घड्याळे विकली, म्हणजेच किती रुपये मिळाले आपल्याला? 11 × x हे झालं मल्टिप्लिकेशन. 11 घड्याळे विकली, x एका घड्याळाची किंमत आहे, तर किती झाले? 11 × x प्लस डिजिटल घड्याळे 6 विकलेली आहेत, म्हणजेच 6 आणि डिजिटल घड्याळाची किंमत आहे 6 × y इज इक्वल टू 4330. हे मिळालेलं आहे तुम्हाला समीकरण नंबर 1. त्याचबरोबर आता सेकंड साठी बघूया समीकरण. काटे असणारे घड्याळ विकलेली आहेत 22 आणि काटे असणाऱ्या घड्याळाची किंमत आहे x, म्हणजे 22 × x प्लस डिजिटल घड्याळाची किंमत आहे y आणि डिजिटल घड्याळ किती विकले दुसऱ्या दिवशी? 5, म्हणजेच 5y इज इक्वल टू किती रुपये मिळालेले आहेत? 7330. ही दोन समीकरणं आपल्याला मिळालेली आहेत. आता या समीकरणाला नामकरण करून घेऊया, समीकरण 1 आणि समीकरण 2. आता दिलेली दोन्ही समीकरणे ऑब्झर्वेशन करायचं की आपल्याला ही समीकरणे कोणत्या मेथडने सोडवता येतील. आता तुम्ही या मेथडमध्ये म्हणजे या समीकरणाचं निरीक्षण केलं असता तुम्हाला असं समजेल, C1 जर क्रॅमर्स रूलने सोडवायची म्हटलं तर C1 C2च्या किमती खूप म्हणजे मोठ्या आहेत. ह्याचं पण उत्तर येणार, पण याला आपल्याला वेळ जाणार. मग त्यासाठी आपल्याला चलाचा लोप करून इलिमिनेशन मेथड किंवा सबस्टिट्यूशन मेथड दोन्हीपैकी कोणतीही मेथड वापरून आपण इथे किमती काढू शकतो. आता आपल्याला इलिमिनेशन मेथड वापरायची असं आपण ठरवलेलं आहे समीकरणाचं ऑब्झर्वेशन करून. मग आता इलिमिनेशन चल वापरायची म्हणजे कोणत्या चलाचा लोप करायचा, म्हणजे कोणतं चल आपल्याला समान करता येईल? तर समीकरण 1 मध्ये x या चलाचा सहगुणक 11 आहे आणि समीकरण 2 मध्ये x या चलाचा सहगुणक 22 आहे. म्हणजे आपल्याला हे चलाचे सहगुणक सेम करता येतील, हे आपल्याला बघताक्षणी समजलेलं आहे. मग सेम करण्यासाठी आपण काय करणार आहोत? समीकरण 1 ला 2 ने गुणू. आता समीकरण 1 ला 2 ने गुणला असता 22x प्लस 12y इज इक्वल टू 4330 गुणिले 2 म्हणजे 8660. हे नवीन इक्वेशन मिळालेलं आहे. आता या समीकरणाला आपण समीकरण नंबर 3 हे नाम देऊया. आता समीकरण नंबर 3 हे नाव दिलेलं आहे आणि दिलेल्या इक्वेशनावरून समीकरण 2 आणि समीकरण 3. आता समीकरण काय करूया आपण? 2 मधून समीकरण 3 मधून समीकरण 2 वजा करू. लिहून ठेवायचं लगेच. समीकरण 3 मधून समीकरण 2 वजा करू. आता वजा करायचं म्हणजे समीकरण 3 काय आपलं? 22x प्लस 12y इज इक्वल टू 8660 आणि समीकरण 2 काय आपलं? 22x प्लस 5y इज इक्वल टू 7330. आता वजा बाकी वजा करायची म्हटल्यानंतर तुम्हाला मी सांगितलंय की चिन्ह चेंज होतात. प्लस असेल तर मायनस होतं, मायनस असेल तर प्लस होतं. एक सामायिक समीकरण सोडवण्याची पद्धती नवीन असणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रिव्हियस लेक्चर मध्ये जाऊन पाहिजे आहे, म्हणजे तुमची कन्सेप्ट क्लिअर होईल. -22x प्लस 22x कट होईल आणि 12 मधून 5 गेले असता 7y मिळालेला आहे.
आणि इथे पण वजाबाकी करून घेऊया. 0 6 मधून 3 गेले 3, 6 मधून 3 गेले 3 आणि 8 मधून 1 गेला 7 गेले 1. y इज इक्वल टू 1330 भागिले 7. 7चा टेबल म्हणा. 7 1 7, खाली राहिले 6, 7 9 63, 0. म्हणजे पूर्ण भाग दिला असता y या चलाची किंमत आपल्याला मिळालेली आहे. y या चलाची किंमत म्हणजे डिजिटल घड्याळाची किंमत आपल्याला मिळालेली आहे. आता x या चलाची किंमत आपण कशी काढणार? आलेली y या चलाची किंमत समीकरण नंबर 1 किंवा 2 या दोन्ही समीकरणापैकी कुठल्याही समीकरणामध्ये ठेवू. आता समीकरण नंबर आपण 1 मध्ये ठेवूया. समीकरण नंबर 1 मध्ये ठेवूया. समीकरण 1 काय आपलं? 11x प्लस 6y इज इक्वल टू 4330. आता y ची किंमत ठेवायची म्हणजे y च्या जागी 190 ठेवायचं. बघा 190, 4330. 11x प्लस 6 ने गुणाकार करून घ्या. 6 0 0, 6 9 54, 5 आले 5, 6 1 6, 6 5 11, 4330. आता 11x इज इक्वल टू हे 1140 हे ह्या बाजूला गेला असता वजाबाकी मध्ये जाईल म्हणजे 4330 मायनस 1140. आता वजाबाकी करून घ्या. 4330 मायनस 1140. 3 मधून 4, 13 मधून 4 गेले असता 9 राहिलेला आहे. दिलेला हातचा देऊन टाकला. 3 मधून 2 गेले 1, दिलेला हातचा देऊन टाकला. नाही आता नाही, 3 4 मधून 1 गेले, खाली राहिले 3. 3190 मिळालेले. म्हणजे 11x इज इक्वल टू 3190. x इज इक्वल टू 3190 भागिले 11. आता 11चा टेबल 11 1 11, 11 2 22, खाली राहिले 9 आणि पुढील 9 म्हणजे 99 झालेलं आहे. 11 9 99 म्हणजे x च्या चलाची किंमत x मिळाली 290 मिळालेली आहे. आता x आणि y या दोन्ही चलाच्या किमती मिळालेल्या आहेत. म्हणजे आपण ग्राह्य धरलेल्या काटे असणाऱ्या घड्याळाची किंमत आणि डिजिटल घड्याळाची किंमत आपणास प्राप्त झालेली आहे. ह्यामध्ये काय अवघड आहे का? पण हीच मेथड तुम्ही क्रॅमर्स रूलने सोडवायची म्हणलं तर गुणाकार, मोठ्या मोठ्या संख्यांचा गुणाकार करताना तुम्हाला अवघड जाऊ शकतो. उत्तर येणार पण आपला वेळ वाढणार. म्हणजेच आपल्याला स्मार्ट पद्धतीनं कसं सोल्युशन फास्ट करता येईल आणि सर्वांच्या आधी कसा आपला पेपर सोडवून आपण पैकीच्या पैकी मार्क कसे प्राप्त करणार आहोत हे आपलं असणार आहे टार्गेट. त्यामुळं स्मार्ट मेथड कोणती आहे ते समीकरणाला बघितल्यानंतर समजणार आहे. समीकरणामध्ये जर सहगुणक, चलांचे सहगुणक तसेच स्थिर संख्या C1 C2 जर आपल्या म्हणजे गुणाकार करण्याजोगे असतील तर त्या संख्या तुम्ही क्रॅमर्स रूल मध्ये ठेवून तुम्ही चलाच्या किमती काढू शकता. आता ह्या पद्धतीने आपल्याला समीकरणावरून x आणि y च्या किमती मिळाल्या आहेत. म्हणजेच दिलेल्या शाब्दिक संरचनेचं समीकरणातून ह्या वर्ड प्रॉब्लेमचं टोटल सोल्युशन आपल्याला मिळालेलंच आहे. आपण लिहू शकतो काटे असणाऱ्या घड्याळाची किंमत म्हणजे आपण काय कन्सिडर केली होती? x ची किंमत किती आहे? 290 रुपये आहे. तसेच डिजिटल घड्याळाची किंमत 190 रुपये आहे. सर्वांना समजलं? अशाच पद्धतीने गणितामध्ये 0 to हिरो बनायचं असेल तर लवकरात लवकर आमच्या शकुंतला मॅथ्स अकॅडमी चॅनलला जॉईन करा. व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे मित्राच्या मैत्रिणी तसेच तुमच्या नातेवाईकातील कोणी बोर्डाच्या परीक्षेमध्ये म्हणजे बोर्डाच्या परीक्षेला यावर्षी बसत असेल तर त्याला सुद्धा शकुंतला मॅथ्स अकॅडमी चॅनलची लिंक शेअर करा. म्हणजे तुमच्या बरोबर तोही आपल्या प्रवाहामध्ये जोडला जाईल आणि गणितामध्ये 0 to हिरो बनेल. चला थांबूया. पुढच्या लेक्चरमध्ये पाहूया पुढील उदाहरणे आणि सराव संच 1.5. धन्यवाद.